शिवसेना यूबीटी के नेता संजय राउत के बाद कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा है। आज नागपुर में पत्रकार परिषद में बोलते हुए पटोले ने आरोप लगाते हुए कहा कि मोदी के दिखाने के दांत अलग है और खाने के दांत अलग है। देश की जनता अब मोदी को पीएम के रूप में नहीं देखना चाहती। मोदीजी घाबरलेले आहेत। ज्या मित्रांच्या फायद्यासाठी 22-23 लोकांसाठी जो देश हे लोक जे चालवतात आहेत ते आता सगळ्यांच्या निदर्शनास आलेले आहेत। पण मोदीजी सत्तेची लालसा किती खतरनाक आहे मोदींची ही त्याच्यातून स्पष्ट होते। ज्या अदानी अंबानींच्या ला मदत करण्याचं आणि ते यांच्या पाठीशी उभे असताना आता वेळ आपल्याला सत्तेतून बाहेर जायची आलेली, आपल्या मित्रांवरच आरोप करायचं पाप नरेंद्र मोदींजींनी केलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे। खरं तर सत्तेच्या आधारावर या देशामध्ये जी तानाशा प्रवृत्ती नरेंद्र मोदीजींनी उभी केली आणि जीएसटी सारखा कायदा आणून सर्वसामान्याला लुटण्याचं पाप करून आपल्या मित्रांचे घर भरले, त्याच्यातले हे लाभार्थी आहेत। आता ते टेम्पोनी पैसे वाटतात, ती कशाने वाटतात त्याचा अनुभव मोदीजींना मोठा आहे आणि म्हणून ते टेम्पोनी पैसे वाटतात असं ते सांगितलं। आणि म्हणून राहुलजींनी त्या ठिकाणी सांगितलं की तातडीने त्यांच्यावर ईडीची कारवाई करा। पण नरेंद्र मोदीजीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे हे स्पष्ट होते। नरेंद्र मोदीजी म्हणजे प्रधानमंत्री म्हणून ते कधी अदानी अंबानीवर ईडीची कारवाई करणार नाही, सीबीआय त्यांच्यावर लावणार नाही, हे स्पष्ट आहे। आणि त्यामुळे घाबरलेले नरेंद्र मोदी यांनी या पद्धतीचं वक्तव्य करावं हे स्वाभाविक आहे। त्यांना कुठलंही नाही, लोक त्यांचा राग करतात आहेत। नरेंद्र मोदी आता देशाचे प्रधानमंत्री नकोच ही भावना देशाच्या जनतेच्या निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता कुठला कार्ड फेकायचा हे त्यांना कळतच नाही आणि म्हणून परवा केलेलं वक्तव्य जे आहे त्यांचं ते त्यांच्या मित्रांच्या विरोधात केलेलं वक्तव्य आहे आणि त्याचं उत्तर त्यांनीच आता द्यावं देशाच्या जनतेला असं आम्हाला वाटतं। नागपुर समय, गली से दिल्ली तक।